हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल अमित गोलकर अकॅडमी. बघा, आज आपण शिकणार आहे डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनचा न्यू एक्सरसाइज स्टार्ट करतोय मी. ठीक आहे, स्टार्टिंग पासून 6.4 चे तुम्ही ऑल क्वेश्चन व्यवस्थित बघा. ठीक आहे, आता 6.4 जे आहे ना, हे 6.2 आणि 6.3 वरचे त्या टाईपचे डिपेंडेड आहेत. ठीक आहे, म्हणजे 6.3 मध्ये आपल्याला 6.4 मध्ये आपल्याला एकाच टाईपने सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला हिंट पण देईन कसं सॉल्व्ह करायचंय आणि केव्हा काय पुट करायचंय. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला डिफरन्शिएशन यायला पाहिजे आणि काय यायला पाहिजे, इंटिग्रेशन यायला पाहिजे. बस एवढंच. ह्या गोष्टी जर आल्या तुम्हाला तर तुम्ही आरामशीर सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला बघा, 6.4 मध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे होमोजिनियस इक्वेशन पाहिजे. काय बोललो मी? होमोजिनियस इक्वेशन. जर होमोजिनियस इक्वेशन असेल तर आपल्याला पुट करावं लागेल. ठीक आहे, आणि तसंच तुम्हाला एक सांगतो, काल का परवा दिवशी मी डिफरन्शिएशनचे आयएमपी क्वेश्चन दिलेत, जे बोर्डाला खूप इम्पॉर्टंट आहेत. ते आयएमपी क्वेश्चन मी दिलेत आणि तुम्ही तिकडे जाऊन बघा व्यवस्थित. ठीक आहे, सो स्टार्टिंग टू एंड पर्यंत टिक मार्क करून घ्या आणि त्या क्वेश्चनची रिवाइज करा. ठीक आहे, आणि बाकी दुसऱ्या टॉपिकचे पण तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, सो बघा, ह्याच्यामध्ये एक्स साइन वाय बाय एक्स डी वाय आणि ब्रॅकेटमध्ये आहे वाय इंटू साइन वाय बाय एक्स मायनस एक्स. ठीक आहे, आता 6.4 मधले सम कसे काय ओळखणार तुम्ही? जिथं होमोजिनियस इक्वेशन असेल तर समजायचे तिथं पुट करायचे आणि तो क्वेश्चन तुमचा 6.4 चा असणार आहे. ठीक आहे, जर समजा x⁴ आहे प्लस x³ प्लस समजा असा आहे y⁴ इक्वल टू 0. मग आता मी ह्याला म्हणतो होमोजिनियस इक्वेशन आहे. कसं काय होमोजिनियस इक्वेशन आहे? कारण ह्याचा इंडेक्स किती आहे? 4, ह्याचा किती आहे? 3, हा, आणि y चा 1, टोटल किती झाले? 4, हा, आणि इथं 4. म्हणजे प्रत्येक टर्मची जी काही इंडेक्स आहे सगळीकडे 4 4 आहे. म्हणजे तो इक्वेशन काय आहे? होमोजिनियस आहे. मग जर असं होमोजिनियस असेल तर त्यावेळेस आपण काय पुट करणार? y बाय एक्स इक्वल टू v पुट करायचा किंवा y बाय एक्स इक्वल टू u पुट करायचा. v करा किंवा u करा, काय करणार? y बाय एक्स ला तुम्ही एकतर v घ्या किंवा u घ्या, किंवा सगळ्या टर्मची पॉवर जी आहे सेम सेम पाहिजे. ठीक आहे, मग आता इथं बघा, पॉवर सेम सेम आहे का? बघा, हे बघा, x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे, x ची पॉवर 1 आहे. ठीक आहे, प्रत्येक टर्मचा जे काही पॉवर आहे ते सेम सेम आहे. सो त्यावेळेस आपण काय पुट करणार? सिंपल y बाय एक्स, पहिले टर्म नाही का सेपरेट करून घ्या, म्हणजे dy बाय dx ची टर्म एका साईडला करून घ्या, मग नंतर पुट करा. ठीक आहे, सो बघा, इथं dy बाय आणि इथं dx तिकडे आहे. ठीक आहे, मग आता इथं तुम्हाला काय करावं लागेल? डिवाइडला टर्म आणावं लागेल. काय बोललो मी? इथं dy बाय dx सेपरेट बाजूला काढून घ्या. समजलं? सो dx इथं मल्टिप्लाय, तिकडे गेला डिवाइड होणार, म्हणजे त्यांना dy बाय dx येणार. मग इथं हे बघा, हे पूर्ण मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड, म्हणजे काय होणार? y साइन y बाय एक्स मायनस एक्स, हे टर्म तसंच, होल डिवाइड बाय एक्स साइन y बाय एक्स. ओके, ही टर्म आहे तशीच. समजलं का काय केलं मी? हे dx मल्टिप्लाय होता, तिकडे गेला डिवाइड. आतापर्यंत आपण 6.2 आणि 6.3 मध्ये काय करत होतो? जर डिवाइडला असेल तर आपण ते डिवाइड मधून काढायचो, पण इथं होमोजिनियस इक्वेशन आहे, तो त्यावेळेस तुम्हाला डोकं लावावं लागेल. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्यूटने सॉल्व्ह करावं लागेल. सो पुट y बाय एक्स इक्वल टू v घेतो. ठीक आहे, आणि एक काम करतो, x तिकडे शिफ्ट करतो, y इक्वल टू x तिकडं, म्हणजे vx होणार. मान्य? मग याचं डिफरन्शिएट करा. कशाचं डिफरन्शिएट करणार? याचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करा. ठीक आहे, y चं काय येणार? dy बाय dx येणार इक्वल टू v. तसंच बघा, फंक्शन इंटू फंक्शन आहे. आता तुम्ही v ला कॉन्स्टंट समजता, v कॉन्स्टंट नाहीये, फंक्शनच आहे. ठीक आहे, सो v ला काय करणार तुम्ही? v तसाच ठेवा, x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 येतो, है ना, प्लस x तसाच ठेवा आणि v चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dv बाय dx येणार, dv बाय dx येणार. बघा, v तसाच, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x तसाच, v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. सिंपल. सो हे 1 रफ करून टाकतो, म्हणजे dy बाय dx च्या जागी काय लिहिणार तुम्ही? पुट इन 1, पुट इन, इथं इक्वेशन 1 देतो. ठीक आहे, पुट इन 1. सो खालचं दिसतंय का? बघू दे एक मिनिट.
खालची टर्म तुम्हाला दिसती का? हा दिसतंय. हा असं करतो. मग आता ही पुट करा इथं. सो पुट केला का इथे इक्वेशन व्यवस्थित देतो 1. ठीक आहे. मग आता dy बाय dx च्या जागी ही व्हॅल्यू पुट करा, इथे पुट करा. म्हणजे इथं काय येणार v प्लस x dv बाय dx इक्वल टू, बघा y च्या जागी काय लिहिणार? y च्या जागी लिहा vx लिहा. y च्या जागी काय लिहिताय? vx लिहा. ठीक आहे. आणि साइन y बाय x च्या जागी काय लिहिणार? y बाय x च्या जागी v लिहा. ठीक आहे. मायनस x तसाच ठेवा, होल डिवाइड बाय x तसाच ठेवा. साइन y बाय x च्या जागी काय लिहिणार? y बाय x च्या जागी v लिहा. x ची टर्म तसंच ठेवा. तिकडचं दिसतंय का बघू दे मला 1 मिनिट. हा दिसतंय, तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. ठीक आहे. सो आता एक काम करतो, इथून मी x कॉमन काढू शकतो ना? काढू शकतो. आणि v प्लस मध्ये तिकडे नेता ना x dv बाय dx हे तसंच हे तिकडे नेतोय मी. हा आणि याच्यातून बघा x कॉमन काढतोय. x कॉमन आतमध्ये राहणार v साइन v मायनस x कॉमन काढलं 1 राहणार अपॉन x साइन v. v प्लस मध्ये येतात तिकडे गेला मायनस. ठीक आहे. सो हे x आणि हे x कॅन्सल, म्हणजे काय होणार? x dv बाय dx इक्वल टू, बघा साइन v नी v ला मल्टिप्लाय करा, v साइन v. बघा हे तसंच ठेवतो, -1 तसंच. साइन v नी कुणाला मल्टिप्लाय करणार? ह्या v ला मल्टिप्लाय करा, ह्या v ला. म्हणजे काय होणार? v साइन v होणार. बरोबर ना? साइन v ने तिकडे जर मी मल्टिप्लाय केलं, अरे इक्वल टू नाही येते, याच्यामध्ये मायनस आहे ना, सो मायनस येणार. आणि होल डिवाइड बाय साइन v हे पण लक्षात पाहिजे. ठीक आहे. सो v साइन v आणि मायनस v साइन v हे दोन्ही कॅन्सल. हा राहिलं काय? x dv बाय dx इक्वल टू मायनस 1 बाय साइन v राहिलं. सिंपल आहे. हेच येणार का इथं? ठीक आहे. नंतर बघू काय करायचं ते. आता dx ची टर्म, आता सगळे टर्म सेपरेट करा. आता dv बाय dx आहे ना, मग आता डिनोमिनेटरला dx नाही ठेवायचं. ज्यावेळेस dv बाय dx आल्यावर dx तिकडे नाही, म्हणजे काय होणार? x dv इक्वल टू मायनस तसाच 1 अपॉन साइन v तसाच. हा आणि dx तिकडे नाही फक्त. हा dx च्या शेजारी x ची टर्म पाहिजे आणि dv च्या शेजारी v ची टर्म पाहिजे. एक खालची स्टेप दिसते तुम्हाला? ठीक आहे. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या, मग सांगतो काय करायचं. ठीक आहे. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या काय करायचंय. इथं काय करायचं? आता dv च्या शेजारी v ची टर्म पाहिजे. ठीक आहे. मग साइन v डिवाइडला तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार आणि x मल्टिप्लायला तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. म्हणजे काय होणार इथं? सो दॅट इज, मी असं लिहू शकतो का साइन v इकडे येणार, साइन v इकडे येणार ह्या साईडला, dv त्या साईडलाच इक्वल टू, आता x मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर डिवाइड, सो -1 बाय x आणि बाजूला dx येणार. सो आता टेकिंग इंटिग्रेट घ्या. सिंपल इंटिग्रेशन घेतल्यावर सॉल्व्ह होणार. सो टेकिंग इंटिग्रेट हा मग इंटिग्रेशन घेतल्यावर काय ना साइन v dv इंटिग्रेशनच्या बाहेर निगेटिव्ह 1 बाय x dx. म्हणजे काय ना आता साइन v चे इंटिग्रेशन काय ना सिंपल मायनस कॉस येणार ना, मायनस कॉस v येणार. हा आणि इक्वल टू मायनस असाच 1 बाय x इंटिग्रेशन लॉग x येतं, हे तुम्हाला माहिती आहे, प्लस c. आणि v म्हणजे काय? v म्हणजे y बाय x पुट केलं होतं, बरोबर ना? y बाय x इक्वल टू v होतं, मग v म्हणजे y बाय x मायनस कॉस y बाय x इक्वल टू मायनस लॉग x प्लस c. ठीक आहे. सो दिस इज अ जनरल फॉर्म. ओके आलं. दिस इज जनरल फॉर्म ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. ह्या मेथडने सॉल्व्ह करायचंय, एकदम इझी आहे. फक्त काय करायचंय, स्टार्टिंगला लक्षात ठेवा की आपला जो काय क्वेश्चन आहे डिफरन्शियल इक्वेशनचा तो होमोजिनियस आहे का पहिलं चेक करायचं. होमोजिनियस असेल तर समजून जायचं की तो क्वेश्चन 6.4 मधलाच आहे. हा आणि जर होमोजिनियस नसेल तर समजून जायचं की आपला क्वेश्चन जो आहे तो 6.2 किंवा 6.3 मधला आहे. हा आणि जर होमोजिनियस असेल तर तिथं पुट करायचे y बाय x. पण स्टार्टिंगला dy बाय dx ची टर्म एका बाजूला घ्यावं लागेल, मग तेव्हा तुम्हाला पुट करावं लागेल. ठीक आहे. सो स्टार्ट करूया दुसरा क्वेश्चन.
ना क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा. सेकंड मध्ये काय करायचंय त्याच्या आधी नाही का क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर हे आलाय ना, तुम्ही याला मायनसने मल्टिप्लाय करू शकता. क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर आपलं हे आलंय बरोबर ना. तुम्ही याला मायनसने मल्टिप्लाय केलं तर हे प्लस हे मायनस येणार. ठीक आहे, म्हणजे मायनस सी येणार. मायनस सी म्हणजे सी कन्सिडर करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इथं कसं येणार कॉस वाय बाय एक्स इक्वल टू लॉग एक्स प्लस सीच येणार. ठीक आहे, फक्त सी लिहायचं. कॉन्स्टंट कसं पण असू दे, निगेटिव्ह असलं तरी आपल्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करावं लागेलच. ठीक आहे, सो इथं बघा क्वेश्चन मॉडिफाय केला आणि व्यवस्थित टेक्स्टबुक मध्ये बघा. ओके, सो आता क्वेश्चन मॉडिफाय इथं काय दिलं, एक्स स्क्वेअरचा इंडेक्स 2, वाय स्क्वेअर 2 आणि ह्याचा पॉवर 1 म्हणजे टोटल 2 है ना. टोटल 2 झाली ना पॉवर, म्हणजे हे होमोजिनियस इक्वेशन. एक्स ची पण पॉवर 1 आहे, वाय ची पण पॉवर 1 आहे, म्हणजे 1 + 1 2. इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे हे होमोजिनियस आहे. मग आता dy बाय dx सेपरेट करा. कसं करणार सेपरेट बघा, सिंपल. हे मायनस मध्ये तिकडे ना प्लस होणार, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे dx तसाच. हे मायनस मध्ये तिकडे ना 2xy dy. ओके, मग एक काम करतोय, हे मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड आणि dx खाली आणतो, म्हणजेच काय होणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन हे इकडे येणार 2xy. ओके, आणि हे इथे येणार dy बाय dx. इक्वेशन नंबर 1 देतो. मग आता पुट करा y बाय एक्स इक्वल टू v. ठीक आहे, सो पुट y बाय एक्स इक्वल टू v. ओके, म्हणजेच काय येणार y इक्वल टू काय येणार vx येणार. मग ह्याचं डिफरन्शिएट काय येणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ह्याचं डिफरन्शिएट तुम्ही लक्षातच ठेवा, आपल्याला खूप वेळा डिफरन्शिएट हेच काढायचंय. ह्याचं डिफरन्शिएट लक्षातच ठेवा. काय काय येणार बघा, dy बाय dx इक्वल टू v तसाच, x चं 1 येतं नाही चालेल, आणि परत x तसाच, आणि v चं येणार dv बाय dx. हे लक्षातच ठेवा, v प्लस x dv बाय dx येणार. ठीक आहे, नाव नेक्स्ट. एक मिनिट, खालची टर्म दिसते का तुम्हाला, हा एक स्टेप होऊन जाईल अजून. सो ही व्हॅल्यू कशात पुट करताय, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. पुट इन 1. ठीक आहे, सो बघा dv बाय dx च्या जागी हे लिहा, म्हणजे हे इथं लिहा. ठीक आहे, इथे येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy है ना, हे असंच. आणि ह्याच्या जागी हे लिहा v प्लस एक्स dv बाय dx. मग एक काम करा, v तिकडे शिफ्ट करा, v मायनसला जाणार, म्हणजे काय होणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2xy. हा पण लक्षात ठेवा, y म्हणजे काय, y म्हणजे ती व्हॅल्यू पुटच नाही केली आपण, vx. y म्हणजे vx येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, y म्हणजे काय vx आणि ब्रॅकेट स्क्वेअर होता बघा, ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, y च्या जागी vx लिहा. ठीक आहे, हे असं आहे ना, y च्या जागी तुम्हाला vx लिहावा लागेल, आपण त्यासाठी तर दिले. सो y च्या जागी vx म्हणजे काय होणार, v चा स्क्वेअर x चा स्क्वेअर, v चा स्क्वेअर x चा स्क्वेअर. इथं vx म्हणजे x स्क्वेअर x बघा, x इंटू x स्क्वेअर येणार, म्हणजे इथे येणार x स्क्वेअर, v बाजूला राहणार. हा, आणि हे v प्लस मध्ये तर इकडे आला मायनस येणार. बघा नीट लक्ष द्या, v प्लस मध्ये होता, इकडे आला मायनस v होणार. ठीक आहे, इक्वल टू x dv बाय dx. आता एक काम करतो, एक्स स्क्वेअर कॉमन काढतो, म्हणजे काय होणार एक्स स्क्वेअर कॉमन राहिलं काय 1 प्लस v स्क्वेअर. हा, आणि इथं राहणार 2 तसाच, एक्स स्क्वेअर आणि v तसाच, एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, मायनस v तसाच, x dv बाय dx. आता काय राहिलं 1 प्लस v स्क्वेअर अपॉन 2v राहिला, मायनस v राहिला है ना, आणि RHS ला हेच राहणार, ते बघू आपण, हे नंतर करूया. बघा 2v ने v ला मल्टिप्लाय केलं तर राहणार 2v स्क्वेअर होणार. काय होणार 2v स्क्वेअर मायनस 2v स्क्वेअर होणार, बरोबर ना. 2v ने बघा v इंटू v स्क्वेअर, म्हणजे हे 2 पण सोबत घ्यावं लागेल, 2v स्क्वेअर आणि होल डिवाइड बाय 2v तसंच राहणार, विसरू नका त्याला. ओके, अजून काय करणार x dv बाय dx. आता
व्ही स्क्वेअर मधून बघा 1 व्ही स्क्वेअर मधून -2 व्ही स्क्वेअर गेले, म्हणजे 2 मधून 1 गेले, राहिले किती 1, पण मायनस मध्ये राहणार. ठीक आहे, 1 मधून -2 गेले, -1 व्ही स्क्वेअर अपॉन 2 व्ही तसाच इक्वल टू एक्स dv बाय dx. मग आता dx ची तर मी एका साईडला लिहा. ठीक आहे, मग एक काम करतो, असं लिहितो 1 व्ही स्क्वेअर अपॉन 2 व्ही है ना, dx इकडे आणतो इक्वल टू एक्स डीव्ही. पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडं जरासं मोठं आहे. बघू किती टाइम राहिले. हा चला, होऊन जाईल, लवकर लवकर करा, पटकन स्क्रीनशॉट काढा. चला झालं, सो रफ करतो. आजचा व्हिडिओ थोडा छोटाच असणार. ठीक आहे, आजचा व्हिडिओ छोटाच काढेल मी. सो 1 व्ही स्क्वेअर. बघा एक काम करतो आता, व्ही च्या शेजारी व्ही ची टर्म पाहिजे आणि एक्स च्या शेजारी एक्स ची टर्म. हे एक्स मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होणार. मग बाकीची टर्म हे सगळे नका तिकडे शिफ्ट करा. हे डिवाइड आहे, तिकडे गेलं मल्टिप्लाय. बघा पहिले एक्स इकडे आणतो, म्हणजे एक्स मल्टिप्लाय तिकडे गेलं डिवाइड, म्हणजे 1 बाय एक्स होणार dx. हे डिवाइड आहे, तिकडे गेलं मल्टिप्लाय 2v होणार, आणि हे मल्टिप्लाय आहे वर, बरोबर ना, मल्टिप्लाय आहे तिकडे गेलं डिवाइड 1 व्ही स्क्वेअर, इथे येणार dv. हा, मग आता इंटिग्रेशन लावा. इंटिग्रेशन लावलं कसं येणार, 1 बाय एक्स dx इक्वल टू 2v अपॉन 1 व्ही स्क्वेअर. इंटिग्रेशन लावला. हा, इथे नीट ऑब्झर्व करा, 1 चं डेरिव्हेटिव्ह काय तर 0 आणि मायनस तसाच. व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2v येणार. हे मान्य आहे, म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे का बघा, -2v स्क्वेअर वर आहे का, नाही, फक्त 2v आहे, फक्त 2v आहे. मायनस आहे का इथं, नाही. मग मी एक काम करतो, मायनसने वर मल्टिप्लाय करतो आणि इथं बाहेर पण मायनस लिहितो, इथं पण मायनस लिहितो, इथं पण लिहितो, जेणेकरून मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे, इथं पण मायनस लिहिलं आणि इथं पण मायनस लिहिलं, चालतं ऍडजस्ट केलं. म्हणजे आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, मग मी डायरेक्ट लिहू शकतो. इथं बघा, इथं काय येणार लॉग एक्स येणार, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स लॉग एक्स. इथं मायनस तसंच, इथे येणार लॉग ऑफ 1 व्ही स्क्वेअर, 1 व्ही स्क्वेअर. इथं प्लस लॉग सी येणार, लॉग लॉग असेल तर लॉग सी येणार, हे लक्षात ठेवा. सो मायनस आहे, इकडे आलं प्लस होणार, म्हणजे लॉग एक्स, हे इकडे आलं प्लस, दॅट इज लॉग ऑफ 1 व्ही स्क्वेअर इक्वल टू लॉग सी. तसाच लॉगच्या मध्ये प्लस आहे, मग मल्टिप्लिकेशन होणार अँगल मध्ये, लॉग एक्स इंटू 1 व्ही स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल टू लॉग सी. लॉग लॉग कॅन्सल, म्हणजे आन्सर काय राहणार, एक्स ब्रॅकेट मध्ये 1 व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे काय होतं रे, हा एक मिनिट, व्हिडिओ स्टॉप झाला तर बघा, इथं काय 1 व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे काय होतं, आपण काय पुट केलं होतं, y बाय एक्स इक्वल टू व्ही, है ना, असंच पुट केलं होतं ना, y बाय एक्स इक्वल टू व्ही पुट केलेलं. म्हणजे आपण जर व्ही चा स्क्वेअर जर केला तर ह्याचा पण स्क्वेअर होणार. ठीक आहे, व्ही चा स्क्वेअर केला तर ह्याचा पण स्क्वेअर येणार, म्हणजे y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे व्ही चा स्क्वेअर म्हणजे y स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं काय सीच राहणार फक्त. हा चला सिम्प्लिफाय करायचं, पहिलं स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, असंच येते ना आन्सर. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करूया, तरी आन्सर काय ते बघूया. झालं. सो आता एक्स स्क्वेअरने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय होणार, एक्स स्क्वेअरने 1 ला मल्टिप्लाय करा, एक्स ला नाही, म्हणजे इथे येणार एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर खाली राहणार आणि इक्वल टू सी. 1x कॅन्सल, म्हणजे एक एक्स राहणार तर तिकडे मल्टिप्लाय झाला, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू सी एक्स येणार. ठीक आहे, सो दिस इज जनरल फॉर्म. आले का जनरल फॉर्म? येस आले. ठीक आहे, तुम्ही कोणत्या पण मेथडने करू शकता, असं नाही की तुम्ही ह्याच मेथडने केलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्या मेथडने जरी केलं तर जनरल फॉर्म हेच यायला पाहिजे. ठीक आहे, आता मे बी नाही का डायजेस्ट मध्ये वेगळी मेथड असेल, माझी वेगळी मेथड आहे, असं पण असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओ जे आहे त्याच्यामध्ये पण मी जवळपास 3 क्वेश्चन घेईन, कारण आत्ताचा जो काही व्हिडिओ आहे ना तो खूप मोठा होईल. अजून एक जर मी क्वेश्चन घेतला ना तर खूप मोठा होईल, कारण एक्सप्लेनेशन जास्त आहे ना त्याच्यामध्ये. सो म्हणून, आणि तसं साइड बाय साइड मी तुम्हाला काय देणार आहे, आयएमपी पण देणार आहे. ठीक आहे, आयएमपी तुम्ही टिक मार्क करून घ्या आणि विदिन 2 days मध्ये कम्प्लीट करा. ओके, आणि काही काहींचा असा प्रॉब्लेम आहे की ते म्हणतात की किती तास अभ्यास करायचा. जवळपास नाही का तुम्ही मॅथ्ससाठी 3 तास, मॅथ्ससाठी 3 तास, ठीक आहे, फिजिक्स साठी तुम्ही 3 तास, मॅथ्स साठी 3,
फिजिक्ससाठी 3 आणि केमिस्ट्रीसाठी 2 तास करा. पण तुम्हाला दिवसातून कसं टाइम काढता येईल करा. जे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करणार आहे तो तुमचा अभ्यासच नाही. जर तुम्ही प्रॅक्टिकल वगैरे लिहित बसले तर तो तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू नका. अभ्यास तसा नसतो. अभ्यास म्हणजे काय, तुम्ही जे सेल्फ स्टडी करणार आहे, स्वतःसाठी नोट्स काढणार आहे, त्याला सेल्फ स्टडी म्हणतात. ठीक आहे, अदरवाईज सेल्फ स्टडी बोलत नाही त्याला. ओके, म्हणजे तुम्ही व्यवस्थित नाही का स्वतःला कमीत कमी तुम्ही रोज डेली कमीत कमी 6 तास द्यायचे आहे, कमीत कमी. आणि जास्तीत जास्त केमिस्ट्री ऍड केलं तर 8 hours. ओके, एवढं करावं लागेल कारण एवढा लोड आलेला आहे आता सध्या. मला माहिती काही मुलांची कंडिशन आहे. ठीक आहे, तोपर्यंत बाय.